कधी कधी मुलीला वाचवण्यासाठी आई बाबा खूप काही देतात, पण एक दिवस ती मुलगीच ठरवते आता स्वतःसाठी जगायचं. ही गोष्ट आहे नीलू नावाच्या एका धाडशी मुलीची. आज घरात खूप आनंद होता. नीलू आज पुण्याहून घरी येणार होती. आई अंगणात रांगोळी काढत होती. बाबा वारंवार रस्त्याकडे बघत होते. आई हसत म्हणाली, आज आपली नीलू येते, घर उजळूनच जाईल. नीलू एकुलती एक मुलगी. आई बाबा शेतकरी, पण मुलगी शिक्षिका होणार याचा त्यांना खूप अभिमान होता. नीलू गाडीमधून उतरली. आई धावत जाऊन तिला मिठी मारली. आई, अगं बाळा, किती दिवसांनी आलीस? बाबांच्या डोळ्यात आनंद होता. मामा मामीही आले होते. नीलू हसून म्हणाली, हे काय, माझ्या स्वागतासाठी सगळेच जमले आहेत. मामा मजेत म्हणाले, आता शिक्षण झालं, आता लग्न करायला हरकत नाही. नीलू हसली. अरे मामा, आधी नोकरी करणार मग लग्न. बाबा तिच्याकडे बघत शांतपणे म्हणाले, ठीक आहे बाळा, तुझं स्वप्न आधी पूर्ण होऊ दे. काही दिवसांनी नीलू शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. तिला खूप आनंद झाला. मुलांना शिकवताना तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असायचा. शाळेत राघव नावाचा एक शिक्षक होता. तो शांत, समजूतदार आणि चांगला माणूस होता. हळूहळू त्यांची मैत्री झाली. राघव म्हणायचा, नीलू, तू मुलांना शिकवतेस ना, ते पाहून वाटतं तू खरंच शिक्षिका होण्यासाठीच जन्माला आली आहेस. नीलू हसून म्हणायची, मला मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहायला खूप आवडतं. एक दिवस बाबांनी नीलूला बोलावलं. बाबा, नीलू, आम्ही तुझ्यासाठी एक चांगला मुलगा पाहिला आहे. तो श्रीमंत घराण्यातला अरुण होता. नीलूला थोडं संकोच वाटलं, पण आई बाबांच्या आनंदासाठी तिने होकार दिला. लग्न झालं, पण अरुणचा स्वभाव चांगला नव्हता. त्याच्या घरात राजकारण आणि अहंकार होता. सासू सासरे तिला नेहमी टोमणे मारायचे. तुझ्या बापाकडून अजून काय मिळणार? नीलू शांतपणे सगळं सहन करत होती. बाबा तिच्यासाठी पैसे देत राहिले. त्यांना वाटायचं हे सगळं शेवटी नीलूचंच आहे. एक दिवस नीलू खूप रडली. ती आरशासमोर उभी राहून स्वतःला म्हणाली, मी शिक्षिका आहे, मजबूत आहे, मग मी हे सगळं का सहन करते? त्या रात्री तिने निर्णय घेतला. ती आई बाबांकडे परत आली. आई घाबरून म्हणाली, बाळा, लोक काय म्हणतील? नीलू शांतपणे म्हणाली, आई, लोक आयुष्य जगायला येत नाहीत, पण बोलायला मात्र सगळे येतात. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, आम्ही तुला सुखासाठी दिलं होतं. नीलू त्यांच्या हातात हात ठेवून म्हणाली, बाबा, तुमचं सुख म्हणजे माझं सुख. मी परत आले आहे तुमच्या सोबत राहायला. नीलूने डिवोर्स घेतला. गावात काही लोक बोलले, पण नीलू ठाम होती. ती पुन्हा शाळेत मुलांना शिकवू लागली. मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यात तिला तिचं आयुष्य दिसायला लागलं. आज नीलू पुन्हा आनंदात आहे. ती स्वतःच्या पायावर उभी आहे, आई बाबांच्या सोबत आहे आणि कदाचित एक दिवस ती पुन्हा लग्न करेल, पण यावेळी निर्णय तिच्या मनाचा असेल. जी मुलगी स्वतःसाठी उभी राहते ती कधीच हरत नाही, कारण धाडसाने घेतलेला निर्णयच आयुष्य बदलतो.